काहीतरी ऍक्शन करून काहीतरी प्रोड्यूस होणार आहे, तयार होणार आहे, त्याला काय म्हणलं आपण इंडक्शन. म्हणजे प्रोड्यूस होणं, तयार होणं. मग कुठून काय तयार करायचं आहे सर? सगळ्यात महत्वाचं टॉपिकला जाण्याच्या आधी करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकची आपण थोडी चर्चा केली होती आधी. करंट इलेक्ट्रिसिटी वेळेस पण बोललो होतो आपण. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय झालं होतं, समजा आपण एक कंडक्टर घेतला, त्या कंडक्टर मध्ये कोण असतं रे? इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स कसे असतात? छान असतात, गोंडच असतात. नाही रे, रॅन्डम मोशन मध्ये असतात. कसे असतात? रॅन्डम मोशन मध्ये असतात. त्याला एक्सटर्नल बॅटरी दिली की ते काय करायला येतात? पळायला चालू होतात. पळतात म्हणजे काय होतात? करंट प्रोड्यूस होतं. करंट प्रोड्यूस होतो म्हणजे काय होतं? त्याच्या पुढच्या टॉपिक मध्ये मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये त्याच्या अराउंडला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. त्याच्या अराउंडला काय होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग एका सायंटिस्टनं, त्याचं नाव फॅराडे, यानं विचार केला, जर करंट पासून मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल, नीट लक्ष द्या, करंट पासून मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल, मग मॅग्नेटिक फील्ड पासून करंट व्हायला पाहिजे. आपलं असतंय त्यांना आज जास्त चिकना दिसायला, उद्या जास्त पावडर पडवून येणार, फेरन लवली जास्त लावणार, फिक्स असतंय आपल्याकडे. त्याने आज 2-4 शूज घातले, असते ते बदलून याने बी ते आणलं. मला का पॅरेंटनी सिटीचं टेंडन्सी कशी असते, म्हणजे अपेक्षा काय असतात आमच्या गावाकडल्या अपेक्षा आणि सिटीतल्या अपेक्षा. त्या पॅरेंटनं फार छान सांगितलं होतं. मी म्हटलं काय तुम्हाला बदल काय वाटलं, काय जाणवतंय? सर म्हटलं सिटीमध्ये ना चप्पल फाटायच्या चप्पल घ्यावी लागते, नसेल तर लोक बघतायत किंवा नावं ठेवतायत हे आम्हाला विचार करावा लागतंय. आमच्या गावाकडं त्याला ठिगळं लावून ठिगळं फाटून तर वापरतो. कपडे एक फक्त होल जर पडला तर पूर्ण शर्ट फेकायची पद्धत सिटीमध्ये आहे. आमच्या गावाकडे फार त्याला बुकना झाल्याशिवाय शर्ट फेकत नाहीये. शेवटी त्याला बोचक्यात ठेवून रंगपंचमीला वापरतो आणि होळीला वापरतो, पण त्याचा शेवटपर्यंत वापर हा खेड्यागावात होतो. इथं जेवढं रिप्लेसमेंट आहे, म्हणजे आमची कंपॅरिझन जी आहे ना, म्हणून त्यांनी सांगितलं ते डबल जॉब करायचे. मी विचारलं होतं का डबल जॉब करायचं नाही, तर फार हे सुंदर उत्तर दिलं होतं की आज काळाची गरज आहे. एका जॉबवर नाही तर दुसऱ्या जॉबवर सुद्धा आम्हाला डिपेंड राहावं लागतं. आणि आजचा जर 21व्या शतकात जर डबल जॉब करत असेल तर मला वाटतं येणाऱ्या 2000 अजून 10 वर्षानं 12 वर्षानं विचार करावा लागेल की एखाद्या व्यक्तीला 22 तास सुद्धा काम करण्याची वेळ येते काही वाटायला लागले. 16 17 तास काम करण्याची वेळ, फक्त त्याला झोपण्यापुरतच टाइम मिळणार आहे काय असं वाटायला. बघा ना, जनरली जर बघायचं झालं तर आता शिफ्ट मध्ये 8-9 तास. आता प्रायव्हेटायझेशन पेक्षा गव्हर्नमेंट पेक्षा प्रायव्हेटायझेशन जास्त झालं, आणि प्रायव्हेटायझेशन मध्ये जेवढं तुम्ही काम करणार तुमच्या तासाला तो पगार. अरे हाईट झाली. रूमची पद्धत महिन्यावारी होती, रूमची पद्धत आठवड्यावर होती. दावत चौकामध्ये एक पाटी वाचली मी, आणि त्याच्यावर तासाला रूम भाड्यानं मिळेल म्हणे, पर आवर. अरे काय चाललंय यांचं? म्हणजे बेंचेस आहेत, बसायला आहे, म्हणजे तुम्ही मास्टर लोक या, पिळगे तुमचे घेऊन या आणि तासभर बसा, 100 रुपये देऊन जावा. अरे तासभर शिकवायचं, हे करायचं, त्यांना 100 रुपये द्यायचं. म्हटले अशी सिस्टीम आता या घडीला आहे. मला वाटतं नंतर तर सेकंदावर येईल काही की रनिंगला. जसं रिचार्ज संपतंय का तसं इलेक्ट्रिसिटी बिलला तर सध्या आणायला लागेल, पण जसं रिचार्ज संपतंय का तसं काहीतरी येईल असं वाटायला. आता हा जो चेंज आहे, हा जो बदल आहे, मग यांनी सुद्धा काहीतरी फॅराडेने विचार केला की असं काही शक्य आहे का? कसं शक्य आहे? जसं ओरेस्टेडने विचार केला होता एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मधून, त्यावेळेस तिथं लॉरेन्झने पण विचार केला होता की एखाद्या कंडक्टर मधून करंट पास केल्यानंतर त्याच्या अराउंडला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग फॅराडेनं सांगितलं जर मॅग्नेटिक फील्डला जर आपण बदललं तर करंट तयार होईल का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इलेक्ट्रॉन आणि मॅग्नेटचं. इलेक्ट्रॉनला मोशन मध्ये आणलं कुणामुळं? ड्यू टू मॅग्नेटमुळं. आणि त्याच्यातून जे तयार झालं इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड म्हणजे तयार होणं, त्याच्यातून जे तयार झालं नवीन करंट किंवा ईएमएफ, त्यालाच आपण काय म्हणलंय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. थोडं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कडे जाण्याआधी
मी मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे आधी ऐकलं आपण, मॅग्नेटिक फ्लक्स, लक्स नाही, लक्स म्हटलं की ऐश्वर्या राय आठवते पहिल्यांदा. आता याच्यामध्ये त्यावेळेस होतं, आता नाही येत नाही. आता इथं बघा, इथं जर बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड, तर आता मॅग्नेटिक फील्ड समजा हे जे आहेत ते मॅग्नेटिक फील्ड बी, कशाने दाखवतो आपण याला, बी न, हे झाले मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्ड पर युनिट एरिया किंवा नंबर ऑफ लाइन्स, मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, ही काय मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, मॅग्नेटिक फील्ड एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे काय पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. त्या मॅग्नेटिक फील्डला त्याचे जे मॅग्नेटिक फील्ड लाइन्स आहेत तिथे एक इमॅजिनरी एरिया कन्सिडर केला, त्या एरियावर जेवढे मॅग्नेटिक फील्ड लाइन्स पास होत आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, फाय फ्लक्स, दॅट इज मीन बाय बी इंटू ए. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये ई इंटू एस लिहिलं होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय लिहिलं होतं आपण, ई इंटू एस. बरं इथं काय लिहिलं आहे, फाय बरोबर बी इंटू ए. बी मॅग्नेटिक फील्ड, एक एरिया. आता याचा एरिया वेक्टर कसा आहे, हे त्याचा एरिया वेक्टर आहे, हे काय आहे, हे बी बार आहे. सर यांच्यामध्ये अँगल किती आहे, थीटा आहे, म्हणून फाय बरोबर जर बी ए कॉस थीटा लिहायचं झालं तर थीटाची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे फाय बरोबर किती आला मला, बी इंटू ए. जर बाबांनो याच मॅग्नेटिक फील्डला या नंबर ऑफ लाइन्स किंवा ह्या एरियाला असं क्रॉस केलं म्हणजे काय झालं बघा रे, इथे अँगल किती आला, थीटा. हे काय झालं, ए बार. हे काय झालं, बी बार. मला सांगा फायची व्हॅल्यू किती येणार आहे, बी ए कॉस थीटा. जसं जसं अँगल टिल्ट होणार आहे तसं तसं याच्यामधले जे मॅग्नेटिक फील्ड लाइन्स आहेत ते काय होते, कमी होते, त्याचं स्ट्रेंथ काय होतंय, कमी होतंय. मग हे जे बंडल किंवा हे बंच या एरियातला याला काय म्हटलं रे आपण, फ्लक्स असं. आता पुढे जर मी फ्लक्स हा शब्द उच्चार केला तर तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे की फ्लक्स काय आहे. समजतंय तुम्हाला, मॅग्नेटिक फील्ड लाइन्स आहे त्यालाच आपण काय म्हटलं, फ्लक्स असं म्हटलं. मग जेवढे फील्ड लाईन जवळ जवळ आहेत तेवढे त्याची स्ट्रेंथ जास्त आहे. काय स्ट्रेंथ जास्त आहे. ओके, आता एफ काढलं की लक्ष वाचूच नका, मी आता सांगतोय. आता इथं जर बघितलं, एक ओबड धोबड शेप आहे. ओबड धोबड शेप मध्ये आपण याला इथं फील्ड दिव्या, कुठलं बरं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं याला जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, इथं एक स्मॉल डीएस घेतला, त्याचा एरिया वेक्टर याला डीए घेतो, तर ह्याच्यातलं डी फाय इतकं काय असणार आहे रे, डी फाय इतकं त्याच्यातला फ्लक्स असणार आहे. मग इथला काय, हे ईचा इलेक्ट्रिक फील्ड किंवा इथे घेतो मी मॅग्नेटिक फील्ड. ही जी डायरेक्शन आहे ती कोणाची आहे, मॅग्नेटिक फील्डची आहे. मग याला जर एखाद्या अँगल मध्ये गेलं तर इथलं मॅग्नेटिक फील्ड किती असायला पाहिजे, इथं जे मॅग्नेटिक फील्ड आहे बाळांनो, डी फाय बरोबर बी इंटू डी ए. डी फाय बरोबर बी इंटू डी ए. म्हणजे एक लार्ज सरफेस आहे, त्याचा एखादा छोटासा तुकडा घेतला आणि त्या तुकड्याचं जरी आपण काढायचं झालं तर त्याचं इझिली आपण या ठिकाणी काय काढू शकतो, फ्लक्स काढू शकतो. तर हे झालं त्याच्या डायरेक्शन मध्ये असताना. हो, त्याच्या डायरेक्शन मध्ये असताना त्याला पॅरलल असताना बी डी ए लिहिलं. जर त्याच्या अँगल असला असता, त्याचा अँगल असला असता तर तुम्ही लिहिलं बी डी ए कॉस थिटा. हे वरच सांगताय तुम्ही. पण जर याच्या अपोजिट असेल, हे बघा इथं केलं, याचा एरिया वेक्टर कुठं आहे, हे अपोजिट आहे. कोणाच्या अपोजिट आहे, बीच्या अपोजिट कोण आहे, एरिया वेक्टर आहे. बीच्या अपोजिट कोण आहे, एरिया वेक्टर आहे. आता बीच्या अपोजिट आहे म्हणजे यांच्यातला अँगल किती, अपोजिट म्हणजे अँगल किती राहणार, 180. 180 कॉस 180 किती असतं, मायनस, म्हणजे इथं डी फाय किती आलं सांगा, इथं आलं डी फाय मायनस बी इंटू बी. अपोजिट असेल तर निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह कधी असेल, मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट मध्ये असेल तर. हा चलो, मग हे झालं हे अशा पद्धतीनं. मग सर ह्याचं टोटल बॉडीचं जर मला काढायचं झालं, हे ओबड दोबड शेपचं जर काढायचं झालं, इंटिग्रेशन घ्या काढा. हे शेप फिक्स नाहीये, इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेशन घेऊन काढा. ओके, हे झालं. आपण ही सगळी चर्चा कोणाची केली, मॅग्नेटिक फ्लक्सची केली. इलेक्ट्रिक फ्लक्स पण माहिती आपल्याला, हे आपण चर्चा कोणाची केली, मॅग्नेटिक फ्लक्स. काय करायचं आपल्याला, टर्बाइन इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. काय होतं रे टर्बाइनला, ते
त्याच्या खाली ते बसवलेलं असतं टर्बाईन आणि वरून जोरात वॉटर फ्लो असतो. वॉटर फ्लो त्याच्यावर टाकलेलं असतं. आपण 5वी 6वी 7वीच्या विज्ञानामध्ये शिकलं. त्याला फास्ट फिरवल्यानं काय होतं, द मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. मग असं काही इकडे होतं का? मग यांनी काय केलं, या फॅराडे सायंटिस्टनं आता यांनी काय दिवा लावला, यांनी पण 2 दिवे लावले आणि आमचे इजवले. आता इथं बघा यांनी काय लावलं ते बघूयात आपण. ते बघा थोडं टॉपिकचा मेन मुद्दा आहे बरं का. इथं नीट लक्ष द्यायचं. इथे एक कॉईल आहे. ओके, त्या कॉईलला काय जोडलंय, गॅल्व्हॅनोमीटर. काय जोडलंय आपण, गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय आहे, टू चेक द प्रेझेन्स ऑफ करंट, किंवा ह्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो की नाही ते चेक करतं. ओके, हा दुसरे एक अजून एक कॉईल काढूया आपण. इथं अजून एक कॉईल काढली इकडे घ्या. हा इथं काय केलं बघा, इथं परत कोणाला जोडलं, जी इज द गॅल्व्हॅनोमीटर. आता ह्या 2 कॉईलवर पुढे पण आपण काही ऑब्झर्वेशन बघणार आहे, काही ऑब्झर्वेशन करणार आहे. काही ऑब्झर्वेशन मी लिहून देतोय, नीट लक्ष द्यायचं. इथे एक मॅग्नेट घेतलं. काय घेतलं आपण, मॅग्नेट. मॅग्नेटला पोल किती असतात, 4. आपले 2च असतात, एन आणि एस. किती असतात, 2. ओके, हे काय आहे, कॉईल आहे. हे काय आहे, मॅग्नेट आहे. सुरुवातीला कॉईल कशी आहे, रेस्ट आहे. कसं आहे, रेस्ट आहे. त्याला आपण मुव्हिंग करतोय. कुठं, टुवर्ड्स कुणाच्या, कॉईलच्या. कॉईल कडं घेऊन जाते, टुवर्ड्स द कॉईल नेतोय. आता टुवर्ड्स द कॉईल नेतोय बाळांनो, याच्यामध्ये काय असणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स असणार आहेत की नाही. हे मॅग्नेट आहे म्हटल्यानंतर काहीतरी काय असणार आहे, फ्लक्स लाईन्स असणार आहेत. ओके, हे जे काय आहेत ते काय, फ्लक्स लाईन्स आहेत. थोडं नीट लक्ष द्या. हे कॉईल आहे, हे मॅग्नेट याच्याकडे घेऊन चाललोय बघा. इकडे घेऊन चाललोय, इकडे घेऊन चाललोय. टुवर्ड्स द कॉईल चाललोय. टुवर्ड्स द कॉईल चाललोय म्हणजे समजा इथं फ्लक्स मध्ये चेंज झाले. कशामध्ये चेंज झाले, फ्लक्स मध्ये चेंज झाले. तर यामध्ये करंटची डायरेक्शन दाखवली आपण, म्हणजे हे गॅल्व्हॅनोमीटर मध्ये फ्लक्च्युएशन दिसलं. काय झालं बघा, कॉईलला कुठं नेलं, हे काय एल, हे काय एस. त्याला कुठं नेलं, टुवर्ड्स द कॉईल. कुठं नेला, टुवर्ड्स द कॉईल. कॉईल कडे नेलं, काय झालं रे, या कॉईल मध्ये करंट तयार झाला. या कॉईल मध्ये काय झालं, करंट तयार झाला. म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ तयार झाला. ते जे तयार झालेले ईएमएफ ला आपण इंड्यूस हा शब्द वापरतो. शब्द कुठला वापरला मी, इंड्यूस ईएमएफ किंवा इंड्यूस करंट. कधी, फ्लक्स मध्ये चेंजेस झाले. कधी चेंजेस झाले, हे इकडं आलं. समजा आपण इथं स्टॉप केलं. कुणाला स्टॉप केलं आपण, स्टॉप किंवा रेस्ट. कोण, मॅग्नेट. मॅग्नेटला आपण रेस्ट केलं तर इथं लक्षात ठेवायचं, याच्यामधला ईएमएफ सुद्धा 0 असतो, किंवा करंट सुद्धा याच्यामध्ये काय असतं, 0 असतं. म्हणजे काहीही डायरेक्शन दाखवणार नाही, त्या कॉईल मध्ये काहीही बदल होणार नाही. हा फार महत्वाचा पॉइंट याच्यावर आहे. काय बोलायला लागले, समजायला लागले का, त्याच्यावर एक सायंटिस्टने पकडून असं संशोधन केलेलं. म्हणजे जसं आपल्या आज्यानं, पप्पीनं काय केलेलं आहे, ह्या सगळं जे गटर साठवून ठेवलं होतं, हे गटर माझ्या लेकाला होतं, माझ्या नातवाला होतं. या सायंटिस्ट लोकांनी थोडं संशोधन साठवून ठेवलं. पिढग्याला किंवा भावकीत किंवा कुठं कुणाला थोडं वाटायला. जसं आमदार खासदारवाल्यांचं सगळ्याच्या भाऊबंदकीमध्ये करोडाची प्रॉपर्टी असते, तशी ह्यांच्या भाऊबंदकीमध्ये काही साठवून ठेवलं. थोडा रिसर्च साठवून ठेवला. काय साठवून ठेवलं त्यांनी, रिसर्च. बघूयात आपण त्यांनी कसं एकमेकांचा रिसर्च वापरलाय. इथं बघा, इथं परत आहे एन आणि एस आहे. त्याला कुठं नेणार आहे, अवे. कुठं, अवे फ्रॉम, कुणाच्या, कॉईलच्या. येस, कॉईल पासून लांब घेऊन चाललोय, अवे घेऊन चाललोय. ते बघा, हे काय असणार आहे, हे त्याच्यामध्ये काय आहे, तेच आहे, फ्लक्सच आहे. पण कॉईलला आता थोडी अशी लांब घेऊन चाललोय, त्याच्या पलीकडून घेऊन चाललोय. आता ह्या सायंटिस्टला काय जाणवलं, ह्याच्यातली ना करंट तयार झाला ह्यावेळेस, पण त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन, हे जर ह्या साईडला डिफ्लेक्शन दाखवलं असेल ना, म्हणजे याच्यामध्ये डायरेक्शन कुठलं झालं रे, अँटी क्लॉक
क्लॉकवाईज डायरेक्शन झालं तर इथं कसलं येणार आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन असणार आहे. कुणाचं? करंटचं. कुठं? कॉइल मध्ये. इकडे काही कुठला करंट दिला का? नाही. इकडे कुठं करंट दिला का? नाही. काय झालं? फक्त मॅग्नेटचं मोशन केलं म्हणून काय झालं? शेजारच्या कॉइल मध्ये ईएमएफ किंवा करंट तयार झाला. तर ईएमएफ हे नाव कुठून आलं आणि कसं आलं? इथं बघा, समजा ही काय होतं रे? ही डायरेक्शन तयार झाली ना, हे बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये करंट फ्लो झाला. करंट फ्लो झाला म्हणजे ईएमएफ असणार आहे. करंट फ्लो झाला म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. कसला फोर्स आता हा? आता आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट ह्याच्यामध्ये या धड्यात शिकलो. काय शिकलो? वेगळं. हे बघा, समजा एक कंडक्टर आहे. कंडक्टर मध्ये कोण असतं? पिळगे असतात? नाही, इलेक्ट्रॉन्स असतात. कोण असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. कसे असतात? छान बसलेले असतात. मास्तर नसताना रॅन्डमली असतात. ओके, इथं काय असतं? F बरोबर QVB. कुठून आलं हे? धडा नंबर 10, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. सर एवढं डोकं सुपर फास्ट नाही, पण मी सांगतो. F इक्वल टू QVB. इथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं या कंडक्टरला. कुणाला? या कंडक्टरला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं म्हणून इथं काय झालं? फोर्स. आपण मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवली म्हणजे फोर्स वाढवला. काय वाढवला? फोर्स वाढवला. इकडे बघा, नरसळ्यानं हे लांब होतं, मॅग्नेटिक फील्ड याला कमी होते म्हणजे फ्लक्स लाईन्स कमी होते. करंट काय असणार आहे? कमी. हे जवळ आलं, फील्ड लाईन्स काय झाल्या? वाढल्या. फ्लक्स लाईन्स काय झालं? वाढलं. म्हणजे इकडल्या सगळ्या गोष्टी काय होणार? वाढणार आहेत. इथं सुद्धा कसं? हे जसं फोर्स जवळ आलं तसं ह्या इलेक्ट्रॉनला ह्यांनी पळवलं. हे बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही, व्हेलॉसिटी. म्हणून इथल्या जेवढा फोर्स जास्त आहे तेवढं इलेक्ट्रॉनचा स्पीड काय जास्त आहे. आणि ते इलेक्ट्रॉनचा स्पीड म्हणजेच काय? करंट. इलेक्ट्रॉनचा स्पीड म्हणजेच काय? करंट आहे. इथं पण काय झालं? इलेक्ट्रॉनला पळवलं. इलेक्ट्रॉनला पळवलं म्हणजे काय झालं? करंट तयार झाला. मग आता ऑब्झर्वेशन काय झालं? कन्क्लूड काय करणार आहे? काय कन्क्लूड करणार आहे? एक पहिलं फाय, मॅग्नेटचं पहिलं लिहितो. मॅग्नेट. ओके, त्याच्यानंतर काय घेऊया आपण? कॉइल. कॉइल. त्यानंतर घेऊया फाय. ओके, चलो काय काय होतं बघूयात आपण. इकडे बघा, मॅग्नेटला कुठं नेलं? पहिल्यांदा कसं होतं? रेस्टला. पहिला रेस्ट होतं, थांबलेलं होतं. कॉइल मध्ये करंट आहे का? कॉइल मध्ये काहीच करंट नाहीये. फ्लक्स काय बदलाय का? काही संबंधच नाही आहे. स्टेबल होतं, कॉन्स्टंट होतं, स्टेबल. स्टेबल. मुव्हिंग केलं कुठं? टुवर्ड्स. कुणाच्या? कॉइलच्या. कुणाला? मॅग्नेटला. फाय काय झाला? इन्क्रीजेस. फाय काय झालं रे? फाय काय झालं? करंट काहीतरी तयार झाला ना. फाय काय झालं? वाढलं. करंट कसा झाला? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह धरतो वाटलं तर, सॉरी अँटी क्लॉकवाईज. म्हणजे इथं समजा मी इथं पॉझिटिव्ह धरलं प्लस, इथं काय? हे काय झालं? इन्क्रीज झालं. फाय काय झालं? वाढलं. जवळ नेऊन थांबवलं, स्टॉप. कुणाला? मॅग्नेटला. करंट काय झाला? हेच काय? नाहीच. काय झालं? झिरो. काहीच नाही. फ्लक्स स्टेबल राहिलं ना, कमी होत नाही. तिथं असणार ना, काहीतरी असणार आहे, पण फ्लक्स मध्ये चेंजेस नाहीत. म्हणून फॅराडेला आपण कन्क्लूड करणार आहे. इथं परत परत काय झालं रे? अवे. कोणाच्या अवे झाला? अवे फ्रॉम कॉइल. कोण? मॅग्नेट. इथून पलीकडे चाललाय. इथून पलीकडे चाललाय म्हणजे काय झालंय? करंट निगेटिव्ह. का? क्लॉकवाईज डायरेक्शन झालं नाही. डायरेक्शन काय झालं? चेंज झालं. पण डायरेक्शन चेंज झालं म्हणजेच काय? इथं फ्लक्स काय झाला? कमी कमी होत चालला, डिक्रीज होत चालला. डायरेक्शन बदललं, फ्लक्स कमी होत आला. मग याच्यावरनं या फॅराडेनं दिवा लावला, चेंज इन द फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंड्यूस्ड ईएमएफ और करंट इन द कॉइल. फ्लक्स मध्ये जसं जसं बदल होईल
जसं जसं चेंज होईल तसं तसं ह्या कॉइल मध्ये ईएमएफ किंवा करंट तयार होईल. पण त्याला या सगळ्या प्रोसेसला वी सेड ॲज ए इंडक्शन. यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतात. आर यू अंडरस्टँड? पक्का? हा, नाहीतर फॅराडे सोबत मला पण हात चालला. त्याचा मोडला वाशिमला सोडणा बाबा, लवकर उशीर झाला, पावसाचा काळ आहे. हा, इथं जे आहे फॅराडे दुसरं एक प्रॅक्टिकल केलं. काय केलं? वी टेक वन टमटम. ओके, ऑन दॅट टमटम एक कॉइल बांधू. नाहीतर तुम्ही म्हणायच नाही टमटम निघालं तुळजापूरला. आज चाललीत ना तुळजापूरला ज्योत आणायला. सिस्टीम असते आपल्या गावाकडची. हे कार्यक्रम का करतात? तर भांडणं झालेली लोक एकत्र यावी आणि मिळून भांडणं करावी असं नाही, तर ते भांडणं मिटावी आणि जाऊन येणं यावं. म्हणजे गोडवा ह्या कार्यक्रमामध्ये जास्त येतो. आता इथं बघा पिळग्यांनो, लोकांनी म्हणलं अबे तू मॅग्नेट हलवला बे, तो मॅग्नेट फिरवला. मगाशी काय सांगितलं होतं ना, फाय डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई. पहिलं लॉ. मावशी इकडे बघ. आता इथं बघा, याला काय केलं आपण, याला टुवर्ड्स नेलं. कुणाच्या? मॅग्नेटच्या साईडला. आता एखादा आता साईवणी त्याने काय म्हणला, अबे फॅराडे तो नुसता मॅग्नेटला फिरवला, मग मी कॉइलला फिरवलं तर काय होईल? काय बदल होईल का? मग त्यांनी सांगितलं त्याला की तुझं टमटम तुळजापूरला नेऊ नको, तू इकडे ये. इथं काय होईल रे, हे टुवर्ड्स चाललं म्हणजे फाय काय झालं? इनक्रीज. फाय काय झालं? इनक्रीज. आवे चाललं म्हणजे काय झालं? फाय डिक्रीज. कमी व्हायला लागले. याच्या जवळ चाललं म्हणजे काय झालं? फ्लक्स मध्ये बदल झाला. रेस्ट होता कॉइल. इथं हे फक्त कॉइलला मॅग्नेट, मॅग्नेटला कॉइल, एवढंच होईल. ओके, मग सर इथं जे करंट आहे त्याला इकडं नेलं, फ्लक्सची स्ट्रेंथ वाढायला लागली, कॉइल मध्ये करंट प्रोड्यूस झाला. परत काय झालं? इन्क्रीज होईल. तसं याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज तयार झाला. पुन्हा हे प्रोसेस आहे. थांबलं, माघारी आलं, माघारीचं प्रोसेस झाली. पुन्हा काय झालं? पुन्हा क्लॉकवाईज डायरेक्शन आलं. अवे फ्रॉम द घेऊन चाललं, अपोजिट डायरेक्शन चेंज झालं. म्हणजे फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. ये भी सही है. अभी सर ओरेस्टेडने बोला था, काय म्हणला होता? एखाद्या कॉइल मध्ये किंवा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण शिकलो, एखाद्या कॉइल मध्ये जर करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग सर कॉइलच्या शेजारी ठेवल्यावर होईल का? काय म्हटलं त्याने? कॉइलच्या शेजारी ठेवलं. ए प्लस ए मायनस. इथे एक दुसरी कॉइल घेतली त्याच्या शेजारी, त्याला जोडला जी. ओके, आणि मग त्यांनी सांगितलं याच्यातून करंट पास केला तर याला जवळ नियाम केलं तर ही प्रोसेस होईल का? हो, झाली. काय झालं? याच्यात पण मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. सही बात आहे. मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, त्याला जवळ नेलं, फ्लक्स इन्क्रीज झाला. फ्लक्स इन्क्रीज झाला म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट तयार झालं. अँटी क्लॉकवाईज म्हणजे फ्लक्स मध्ये चेंजेस, इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस. गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवलं. पुन्हा याला बाजूला नेलं की परत काय झालं? फाय डिक्रीजेस झाला. फाय डिक्रीजेस म्हणजे याचं डायरेक्शन चेंज झालं. म्हणजे कॉइलला सुद्धा जर आपण मोशन केला आणि दुसरी कॉइल जर रेस्ट मध्ये ठेवली तरी पण आपल्याला फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. हे फॅराडेचा पहिला लॉ प्रूफ झाला. मग सर हे मग आपण दररोज इलेक्ट्रिसिटी का बोलवतो? तासभर टीव्ही बघ म्हटल्यानंतर मी फिरवत बसलो असतो ना मॅग्नेट, बिल येण्यापेक्षा. आपे ते वेगळं आहे. हे दिस इज अ व्हेरी स्मॉल थिंग. ओके, याच्यापासून त्यांनी खूप मोठं लार्ज त्यांनी प्रोसेस बनवली. हे होतं बरं का. आधी आपल्या सायकलला ना डायनामो जोडायचे. काय जोडायचे?
मागच्या टायरला जोडलेलं होतं डायनामो. आता ते डायनामो जसा फिरल ना तसं ना पुढे एक बल्ब लावला होता सायकलला. जुन्या काळात ॲटलन सायकल होती या कंपनीची. त्याला पुढं जेवढी सायकल फास्ट तेवढा बल्ब डार्क लागायचा, जेवढी सायकल स्लो तेवढं डल. मग आता ह्याच्यामध्ये अडचण काय झाली, जर गाडी एखादी तर स्लो होणार, बत्ती स्लो झाली, दिसेन असं झालं. दुसरी गोष्ट टायरला चिटकवल्यामुळे टायरची काय व्हायला लागली, झीज व्हायला लागली. म्हणून ही टेक्नॉलॉजी त्यांनी थांबवली. क्लिअर आहे. नसेल तर असं झालं असतं, आज पंख्याला पण आपण जोडलं असतं, खाली एक बल्ब लावला असता, पंखा फिरला असता, त्याच्यावर ते फिरवलं असतं आणि खाली बल्ब त्या पंखा फिरल्यामुळे लागला असता. टेक्नॉलॉजी केलं होतं. माझ्या रूम मधल्या एका पिढीने डिप्लोमाला प्रोजेक्ट केला होता. त्यांनी काय केलं, त्याला वर असं गोल हे लावलं, बरोबर चक्र केलं, त्या चक्राला याने हे लावलं. मी त्याला रिझन सांगितलं ना, पंखा झिजून जाईल. नाही म्हणला, मी चक्र लावतो म्हणलं त्याला. कारण ते सायकली सारखं हे असतं का, त्याला रिम काय म्हणतात ते सायकलीचं चेनचं असतं बघा, त्याला ते जोडलं आणि त्याला ते जोडून त्याने ते केलं आणि खाली बल्ब लावला होता. सो पण याच्यामध्ये बऱ्याच काही अडचणी आहेत, त्या अडचणी थोड्या नंतर दूर केल्या त्यांनी. आता मी दुसरी प्रोसेस सांगतोय. याच्यामध्ये अजून एक प्रोसेस आहे, ती म्हणजे काय, तर आता बास ना अभी बच्चे की जान लेके गया, अबे थोड़ा रह गया रे, जान नहीं जाएगी. एवढं बघ, त्याला की बसवलं. आता कॉईलला पळवापळी करायची नाही. टार्गेट काय आहे, फ्लक्स मध्ये चेंज पाहिजे ना. फ्लक्स मध्ये चेंज म्हणजे आता तुम्ही असं म्हणताल सर, लक्स मध्ये चेंज, चेहरे पे उजाळा, बरोबर ना. तसं फ्लक्स मध्ये चेंज, करंट मध्ये प्रोड्यूस, इंड्यूस्ड ईएमएफ. ते ऍड बघितली होती, सहज बघायला मिळालं होतं. ते म्हणलं ना, संतूर साबण, मम्मी बाहेर येते, ते पिळगे येतं, मम्मी असं करत. आता त्याची कॉपी पेस्ट केली आणि एक पोरगी आली आणि पिळगं तिथं होतं. तुम्ही किती विला असं म्हणलं, ते तोपर्यंत तिकडून पिळगं पळत आलं. पप्पा म्हणलं गे, म्हणलं त्याने काय सांगितलं की उजाळा फक्त मम्मीलाच नसतोय, पप्पाला सुद्धा संतूर साबणाने येत आहे. तर असं आमच्या लक्ष साबणानं सुद्धा पप्पाला सुद्धा उजाळा येत असतोय थोडाफार मध्ये मध्ये. आता इथं काय आहे, मी याला काय करतोय बघा, याला कंटिन्युअसली टॅपिंग. टॅपिंग म्हणजे काय, टॅपिंग म्हणजे बंद चालू. टॅपिंग म्हणजे काय, बंद चालू. कंटिन्युअसली याला बंद चालू करणार आहे. कशाला बंद चालू करणार आहे बघा, इकडं ए पिढगे इकडं बघ. आता इथं बघा, ह्याला मी हे सध्या ओपन आहे, करंट पास आहे का, ह्याला काय केलं, पिढगे नाव त्याला इथे चिटकवलं, चिटकलं, करंट पास झाला. करंट पास झाला म्हणजे फ्लक्स प्रोड्यूस झाला. फ्लक्स प्रोड्यूस झाला म्हणजे त्याच्यामध्ये करंट काय झाला, प्रोड्यूस झाला. त्याच्यामध्ये करंट काय झाला, प्रोड्यूस झाला. करंट प्रोड्यूस झाला, हे कंटिन्युअसली स्टेबल करंट चाललं. स्टेबल करंट चालला म्हणजे स्टेबल मॅग्नेटिक फील्ड चालला. स्टेबल मॅग्नेटिक फील्ड आला म्हणजे कॉईल मधलं करंट झिरो झाला. आपलं ठरलंय नाही सर, अजून उन्हाळा लांब आहे करायला. आता इथं जर बघितलं, ह्याला मोशन केलंय आपण. याला काय केलंय, मोशन केलं होतं. हे थांबलं होतं. फ्लक्स थांबलाय का, फ्लक्स आहे तेवढाच आहे. कॉईल थांबल्यामुळे करंट नाही तयार झाला. इथं सुद्धा स्टेबल दिल्यामुळे ह्याच्यामध्ये करंट तयार झाला नाही. पहिल्यांदा सुरुवातीला होतं म्हणून मग सायंटिस्टनं काय केलं ना, याला कंटिन्युअसली चालू बंद केलं. याला चालू बंद केलं म्हणजे करंट कमी जास्त झाला. करंट कमी जास्त झाला म्हणजे काय झालं, फ्लक्स मध्ये सुद्धा चेंजेस झाले. जास्त झाला, फ्लक्स इन्क्रीज व्हायला लागला. कमी झाला, फ्लक्स डिक्रीज व्हायला लागला. म्हणजे परत फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. आम्ही इकडं महादेव आणि यशराजचं काय झालं विषय की त्याने जे म्हटलं, आता एवढं सगळं मास्तरांना सांगितला, आता ह्याला पळवायचं किती जोरात, त्याला जे पळवायचे किती जोरात, मग ते किती तयार होतं त्या कॉईल मध्ये, काहीतरी ईएमएफ तयार होईल ना, तो किती होतो. मग फॅराडेने काय सांगितलं का, हो सांगितलं. काय सांगितलं हे बघा, फॅराडे म्हणला इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय अपॉन डी टी. दिस इज द सेकंड लॉ. फर्स्ट लॉ काय आहे, फ्लक्स मध्ये चेंजेस. नीट लक्ष द्या, फ्लक्स मध्ये चेंजेस. इकडे काय झालं रे, इथं फाय काय झालं होतं, कमी झालं ना, इथं फाय डिक्रीजेस. फाय काय झाला, डिक्रीजेस. फाय काय झाला, डिक्रीजेस. हे काय झालं, इन्क्रीजेस. म्हणजे काय झालं, चेंज. कोणामध्ये, फ्लक्स मध्ये काय तयार झाला, ईएमएफ तयार झाला. किती झाला, रेट ऑफ चेंज ऑफ किंवा
induced EMF is directly proportional to the rate of change of flux. but मॅग्निट्यूड मध्ये. बट कसं सांगितलं, डायरेक्शनचं माझं काही घेणं देणं नाही म्हणलं फॅराडे, ते तुमचं तुम्ही बघा. ओके, यांनी फक्त सांगितलं म्हणजे ई बरोबर के डी फाय अपॉन डी टी. जास्त डिटेल मध्ये डायरेक्शनशी बोललं नाही, फक्त काय म्हणलं, जवळ आलंय अँटी क्लॉकवाईज, लांब गेलाय क्लॉकवाईज. अभि एकानं मध्येच प्रश्न केला, सार हे तुम्ही याने इकडं असलेला दाखवलं, जर इकडं यस केलं तर काय होईल? सर आता पास, आता हे यस केलं तर आम्ही इथंच झोपू. ओके, आता एवढंच सध्या एवढंच घेतोय, ते यस केलेलं आपण उद्या पलटी मारू त्याला, त्याची डायरेक्शन काय होते. फक्त काय प्रश्नचिन्ह काय ते सांगतो. फॅरेडेचं काय राहिलं आता, हे बघा, याला इकडं नेलं, याच्यामध्ये करंट तयार झाला. हिथं सांगितलं तर तुम्ही करंट तयार झालं तर त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड असतं. मग ह्या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं की नाही? मग होत असेल तर तो मग याच्यावर काय ऍक्ट करतो की नाही? मग तो एन असतो की एस असतो? मग त्याची दिशा कोणती असते? मग मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कोणतं असतं? ह्या सगळ्या गोष्टी पुढे लेंजेस भाऊनं डिटेल मध्ये सांगितलं. लेंजेस भाऊला आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. हे पहिल्यांदा राईट करा.